यंदाची लोकसभेची निवडणूक मोदी कायम राहणार की इंडिया आघाडी येणार हे ठरवणारे आहे। ही निवडणूक राहुल विरुद्ध मोदी आहे, पण यावेळी लोकसभा फक्त मोदी आणि राहुल यांचं भविष्य ठरवणारी नाही, तर ती शरद पवार, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं भविष्य ठरवणारी देखील ठरणार आहे। या निवडणुकीत या पाचही नेत्यांच्या आयुष्यभराच्या राजकारणाची पुण्याई पणाला लागले आणि जो कोणी या स्पर्धेत मागे पडेल तो नेता महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमचा बाहेर फेकला जाईल। पण जो नेता टिकून राहील तो लॉंग टर्म राजकारणाचा भाग असेल हे देखील नक्की। थोडक्यात या पाच नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई म्हणजे यंदाची लोकसभा निवडणूक। महाराष्ट्रातल्या या पाच नेत्यांचं भविष्य या निवडणुकीत कसं ठरू शकतं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि आपण पाहताय बोलबिडू। सर्वात पहिल्यांदा बोलूया ते शरद पवारांबाबत। शरद पवारांनी अनेक बंड पचवली, ती मोडीत काढली, लोक सोडून गेली तरी ते उभे राहिले। पण दरवेळीचं बंड आणि यावेळीचं बंड यात फरक आहे। इतिहासात पहिल्यांदा पवार घराण्यातून बंडखोरी झाली, पक्षात उभी फूट पडले आणि पवारांच्या हातातून पक्ष जाण्याची नामुष्की आली। सत्तेच्या पुढे आणि अजित पवारांच्या राजकारणापुढे शरद पवार आपल्या पक्षात बहुमत टिकू शकले नाहीत हे सत्य आहे। पण मुद्दा आहे तो निकालाचा। बारामतीतून सुप्रिया सुळेंचा विजय आणि उर्वरित जागांवर 3हून अधिक खासदार निवडून आणण्यात पवारांना यश आलं तर पवार राजकारणात जिंकले असं म्हणता येतं। जरी पवारांनी इतर ठिकाणहून आपले उमेदवार निवडून आणले आणि बारामतीतून पवारांना पराभव पाहायला लागला, तर ही गोष्ट पवारांच्या बालेकिल्ल्यातून पवारांच्या राजकारणाचा शेवट म्हणून पाहिली जाऊ शकते। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बारामती जिंकणं, गतवेळीपेक्षा अधिक जागा घेणं आणि अजित पवारांहून अधिक जागा निवडून आणणं, अशा तिन्ही पातळ्यांवर पवारांना एकत्रित लढायचंय। जर का बारामती पवारांनी निवडून आणली पण इतर ठिकाणांहून पवारांना आपले उमेदवार निवडून आणता आले नाहीत, तर पवारांचा हा पराभव म्हणता येणार नाही, पण पवार बॅकफुटला ढकलले जातील। थोडक्यात पवारांच्या राजकारणाची सगळी पुण्याई लागली ते बारामतीत। बारामतीतून पवार जिंकले आणि इतर ठिकाणाहून 2-3 खासदार निवडून आणले तर पवार राजकारणात कायम राहू शकतात, आणि इतर ठिकाणाहून निवडून आणले पण बारामती गेली तर पवारांचा राजकारणाचा शेवट म्हणून या निकालाकडे पाहिले जाईल। पवार जर बारामतीसह इतर 2-4 जागांवर जिंकले तर मात्र पक्षाच्या बहुमताचा आकडा पुन्हा पवारांकडे येऊ शकतो आणि पवार पुन्हा राजकारणाच्या केंद्रबिंदूवर विराजमान होऊ शकतात। शरद पवारांनंतर आपण बोलूया देवेंद्र फडणवीसांबाबत। भाजपने आतापर्यंत 26 ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केलेत। मुंबई उत्तर मध्यची जागा भाजपकडेच आहे, त्यामुळे 27 जागा भाजप लढवत आहे हे तरी नक्की आहे। शिंदे गटाकडे असणाऱ्या पालघर, मुंबईतील काही जागा भाजपने पदरात पाडून घेतल्या तर हा आकडा 29 ते 30 होऊ शकतोय। गतवेळी भाजपने 25 जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी 23 जागांवर विजय मिळवला होता। 2019 नंतर देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाला जसं बळ मिळत गेलंय तसाच त्यांना विरोध देखील झालाय। हा विरोध जसा युती अंतर्गत आहे तसाच तो भाजप अंतर्गत देखील आहे। फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपचेच अनेक सहकारी नेते दुखावले गेलेत, तरी हायकमांडने फडणवीसांना पर्याय न शोधता फडणवीसांनाच बळ देण्याचं धोरण आखलंय। तिकीट वाटपामध्ये फडणवीसांचं एखादी वर्चस्व राहिल्याचं आपल्याला दिसून येतं। स्मिता वाघ, राम सातपुते, मुरलीधर मोहोळ असे नवे चेहरे फडणवीसांच्या आग्रहानेच मैदानात उतरवलेत, तर शिंदेंच्या जागांवर क्लेम करण्याची भाजपची खेळी फडणवीसांच्याच आग्रहाने खेळण्यात येते। थोडक्यात फडणवीसांच्या नेतृत्वात तिकीट वाटप आणि फडणवीसांच्या नेतृत्वात लोकसभेच्या निवडणुका ही गोष्ट हायकमांडने सांभाळली, पण आता पणाला लागले ते फडणवीसांचं राजकारण। 23 पेक्षा अधिक जागा निवडून आणणं ही गोष्ट फडणवीसांना कायम ठेवू शकते। युतीत राजकारण करत असताना भाजपने 23 खासदार निवडून आले होते। हा आकडा कायम ठेवला तरी फडणवीस आपली लढाई जिंकतायत। त्यासाठीच भाजप अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा हिशोब आखत असल्याचं दिसतंय। जर का 23 पेक्षा कमी जागा भाजपला मिळाल्या तर भाजप हायकमांड फडणवीसांना एखादी जबाबदारी दिली पण ते विजयी होऊ शकले नाहीत या सबबीखाली त्यांना साईडलाईन करू शकते, आणि असं झालं तर आगामी विधानसभा भाजप हायकमांड फ्रेश चेहरा देऊन स्वतंत्रपणे लढवू शकते। त्यासाठी किमान 23 जागा निवडून आणणं ही गोष्ट फडणवीसांसाठी राजकारणाची पुण्याई पणाला लावणारी ठरते। त्यानंतर नंबर लागतो तो एकनाथ शिंदेंचा। पक्षात बंडखोरी करून संपूर्ण पक्ष हातात घेण्याचं राजकारण शिंदेंनी केलं। खरी शिवसेना आपण असल्याचा त्यांचा दावा उद्धव ठाकरेंपेक्षा किती अधिक खासदार निवडून आणले या फुटपट्टीने ठरवला जाऊ शकतो। ठाकरे 22 जागा लढतायत तर शिंदेंना आजपर्यंत 9 जागांवरच उमेदवार देता आलेत। अजित पवार गटासाठी शिंदेंनी आतापर्यंत परभणी, रायगड, शिरूर आणि धाराशिव अशा 4 जागा सोडल्यात, तर भाजप 29 जागा लढवेल आणि अजित पवार गट नाशिक लढवेल असं बोललं जातंय। असं झाल्यास शिंदेंना 14 जागा राहू शकतात। आता ठाकरे 22 विरुद्ध शिंदे 14 या जागा वाटपात शिंदे मागे फेकले गेलेत, पण ठाकरेंपेक्षा जास्त जागा निवडून आणणं शिंदेंना जमलं तर शिंदे किंग ठरू शकतात। त्यामुळे निवडणुकी पश्चात विधानसभेचा अंदाज घेऊन उरलेल्या शिवसैनिकांना आपल्या बाजूने खेचून घेण्यात शिंदेंना यश मिळतं। मात्र त्याचसोबत ठाकरेंनी शिंदेंपेक्षा जास्त जागा मिळवल्या तर मात्र उलटा प्रवास सुरू होऊ शकतोय। खरी शिवसेना ठाकरेंचीच हे नरेटिव्ह तयार होऊ शकतंय आणि त्याचा मोठा फटका शिंदे गटाला विधानसभेच्या निवडणुकीत बसू शकतोय। त्यात मोदींचं बळ कमी झालं तर ज्या सत्तेसाठी आपण शिंदेंसोबत आलो तीच सत्ता राहत नाही याचा अंदाज घेऊन स्टँडिंग आमदार पलटी मारू शकतात। अगोदरच शिंदेंना आपल्या स्टँडिंग खासदारांची तिकीट कायम ठेवता आलेली नाहीत,
त्यामुळे शिंदे हरले तर सेना गेली हेही मान्य करावं लागतंय. आणि शिंदे कधी हरतात? जेव्हा ते ठाकरेंपेक्षा कमी खासदार निवडून आणतायत. एकनाथ शिंदेनंतर बोलूयात अजित पवारांबाबत. अजित पवारांची देखील सगळी पुण्याई पणाला लागली. बारामतीतून स्वतःच्या पत्नीला उभा करून अजित पवारांनी ही लढाई अटीतटीची तर केली, पण त्याचसोबत स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची बाजी देखील पणाला लावली. त्यामुळे बारामतीचा विजय हीच गोष्ट अजित पवारांसाठी महत्त्वाची राहील. बारामतीत अपयश आलं आणि इतर जागा जरी अजित पवारांनी हातात घेतल्या तरी शरद पवारांनी गड राखल्याचं परसेप्शन तयार होतं आणि पवार रिलेव्हंट ठरतात. त्यामुळे सुप्रिया सुळेंचं नेतृत्व मान्य केल्यासारखं होतं आणि खरी राष्ट्रवादी आणि पवारांची उत्तराधिकाऱ्याची निवड योग्य असल्याचं मत देखील तयार होऊ शकतंय. त्यामुळे बारामती जिंकणं हे अजित पवारांसाठी राजकारणात टिकण्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. बारामती जिंकून इतर ठिकाणचा झालेला पराभव देखील अजित पवारांना रिलेव्हंट ठरू शकतोय. समजा अजित पवारांनी बारामती गमावली पण इतर ठिकाणी आपले उमेदवार निवडून आणले तर अजित पवार ना जिंकतात ना हरतात, पण बॅकफुटवर फेकले जातात हे नक्की. थोडक्यात काय, बारामतीचा विजय हेच अजित पवारांच्या अस्तित्वाची लढाई असेल. बारामतीनंतर पवारांकडून अधिक जागा निवडून आणण्याचं कसब त्यांना सांभाळावं लागेल. इथेही ठाकरे शिंदेप्रमाणे शरद पवार 10 जागा लढवत आहेत तर अजित पवार रासपची धरून सध्या तरी 4 जागांवर लढतायत. त्यामुळे पवारांपेक्षा कमी जागा लढून देखील अजित पवारांना शरद पवारांपेक्षा जास्त जागा निवडून आणाव्या लागतात. आता शेवटचा क्रमांक आहे तो म्हणजे उद्धव ठाकरेंचा. शिंदेपेक्षा जास्त जागा हेच एकमेव सूत्र घेऊन ठाकरे निवडणुकीला सामोरे जात आहेत. मात्र त्याच सोबत त्यांची लढाई भाजपसोबत देखील असणार आहे. भूमिका बदलल्यामुळे हिंदुत्ववादी मत दुरावण्याची वेळ ठाकरेंवर आल्याचं बोललं जातंय. मात्र त्याच वेळी नव्याने जोडली गेलेली मुस्लिम मतं ठाकरेंना तारू शकतात. जागा वाटपाच्या गणितात ठाकरेंनी 100 पैकी 100 गुण मिळवल्याचं दिसतंय. कोकण, मराठवाडा, मुंबई या आपल्या कायमच्या होम ग्राउंडवरून ठाकरे कमबॅक करू शकतात. मात्र महत्त्वाचा मुद्दा असेल तो मुंबईचा. मुंबईची ठाकरेंची जागा जर भाजप व शिंदेंनी घेतली तर अधिकचे खासदार घेऊन देखील ठाकरेंचा पराभव झाला हे मान्य करावं लागेल. पण शिंदेपेक्षा जास्त खासदार निवडून आणले आणि भाजपला ठाकरेंनी मुंबईमध्ये अडवून ठेवलं तर ठाकरेंना टाळल्याची मोठी किंमत भाजपला चुकवावी लागू शकते. कारण याच जोरावर ठाकरे विधानसभेच्या निवडणुकीत अधिकच्या जागा मागून घेतील. शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या लढाईत शिंदेपेक्षा अधिक जागांवर विजय व मुंबईत विजय या दोन गोष्टी ठाकरे जिंकले असं म्हणण्यास कारण ठरू शकतात. पण या दोन्ही गोष्टी उलट्या पडल्यास आहे तो ठाकरे गट लोकसभा निवडणुकांनंतर शिंदेसोबत जाण्यास उत्सुक ठरू शकतोय. ठाकरेंच्या सहानुभूतीची लाट नाही हे नरेटिव्ह देखील उभारलं जाऊ शकतं आणि विधानसभेच्या राजकारणातून ठाकरे बॅकफुटवर फेकले जाऊ शकतात. थोडक्यात या पाचही नेत्यांना आजवर केलेल्या राजकारणाची जी काही पुण्याई खर्च करायची ती याच लोकसभेच्या निवडणुकीत. त्यातून जो टिकला तो जिंकला आणि जो गेला त्याचं राजकारण देखील संपलं असं आपल्याला म्हणावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? यंदाच्या लोकसभा निवडणुका कोणाच्या विजयाचं आणि कोणाच्या राजकीय अस्ताचं कारण ठरतील? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.